मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या मोहोळ शहरातल्या जे आता कचरा डेपोचा प्रकार आहे मोहोळ शहराच्या बाहेर अक्षरशः इतकी दुर्गंधी आहे, आरोग्याला धोका आहे। आणि या बाबतीत नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय डोके साहेबांना 4 ते 5 वर्षापूर्वी रितसर निवेदन दिलेलं आहे जनहित शेतकरी संघटनेनं। त्याच्यानंतर नुसती बोगस आश्वासनं दिली। वाट बघून त्या भागातल्या काही लाळे साहेब आहेत का अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या, आमच्या आरोग्याला धोका आहे, तिथलं नियोजन नाही, ओला कचरा, सुका आणि प्लॅस्टिक ह्याचं संकलन केलं पाहिजे, हे जाळून टाकतात। म्हणजे ही बेकायदेशीर अधिकारी, कायद्याचं पालन करणारे अधिकारी बेकायदेशीर वागतात। आणि दुसरं कुठल्या एखाद्या घरकुलाचं काय बेकायदेशीर कोणी केलेलं असेल तर त्याच्यावर अधिकारी त्या बिचारावर लाभार्थ्यावर गुन्हा दाखल करतो। मग तुमच्यावर गुन्हा दाखल कोणी करायचा? आणि अंजली वस्त्री म्हणून एक भगिनी ह्या कचरा डेपोच्या संदर्भात शिस्त लावण्यासाठी या मोहोळ शहराला आजूबाजूला त्या कचरा डेपोच्या जे घरं असतात राहायला त्या लोकांना त्रास होऊ नये, विशेष म्हणजे ते कुत्री मेलेली, मांजरं मेलेली, इतर काय प्राणी मेलेली गाडीत नेतात आणि तिथं टाकतात, ती पुरले पाहिजे, त्याची विल्हेवाट केली पाहिजे। त्याचा वास येतो आणि त्या तिथल्या कुत्र्यांना ते मांस खायची सवय लागल्यामुळं त्या लाळेच्या घरापुढची जी जर्सी गाय आहे, इतर मसरायची, तर त्याचं शिपूट कापून खाल्लाय त्याला मांसाचा वास आल्यामुळं। मग ह्याचा विचार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी केला पाहिजे। या मागणीसाठी तातडीनं हे मार्गी लावायत मागण्या। आणि बिचारा कामगार डेपोचा कामगार कचरा डेपोचा त्या बिचाराला वेळेवर पगारी नाही, त्याला सावलीची व्यवस्था नाही तिथं। अरे तो पण मनुष्य आहे ना, मानव आहे ना तो आपला। तुमच्या घरात एखादा कोण भाव असता तर काय केलं असतो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी? तर ह्याची जाणीव तुम्हाला राहिली पाहिजे, तुमचं कर्तव्य पार पाडा। मोहोळ नगर परिषद पण समोर आज अक्षरशः दिनांक 9 मार्च पासून आंदोलन चालू आहे। आता 6 वाजले तरी पण अद्याप नगरपालिकेच्या गेट समोर बसलेला असताना या आतल्या बाकीच्या अधिकाऱ्याला आणि डोके साहेबाला यायला वेळ नाही। परंतु मनमानी कारभार करा तर याद राखा, 1 ते 2 दिवसांनी माणुसकीची वाट बघतोय। अन्यथा जनहित शेतकरी संघटना आणि या भगिनींना आम्ही बरोबर घेऊन, येथील त्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तिथली कुत्री मेलेली मांजरं डोके साहेब तुमच्या बंगल्यात आणून टाकल्याशिवाय राहणार नाही। रितसर मोहोळ पोलीस स्टेशनला पत्र देऊ, तुमचा बंगला ज्या कार्यक्षेत्रात आहे तिथल्या पोलीस स्टेशनला पत्र देऊ, ह्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। एका महिला भगिनी बसली, निदांत पाहू नका, याची किंमत तुम्हाला मोपावी लागेल। नगर परिषदची इमारत उभारणार आहे जिल्हा परिषद 1-2 नंबर शाळेवर, तर त्याचा पुरावा द्या आम्हाला, लिखी उत्तर द्या त्यांना आतापर्यंत ह्याचं। आणि ती भाजी मंडईतल्या महिला रस्त्यावरती बसतात, जोपर्यंत त्या पर्यायी तुम्ही व्यवस्था करत नाही, भाजी मंडई नवीन बांधत नाही त्या माता भगिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी। अरे पोटाचा प्रश्न आहे, तुमच्या घरीच तुमची माता भगिनी किंवा बहीण बिचारी वांगी टमाटी त्याच रोडवरनं धुळ्यातनं घेऊन जाते घरी। ह्याची जर जाणीव पाहिजे, डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरेची भूमिका घेऊ नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आहे, जर तुम्हाला दिलेला खुर्ची उपयोग जर जनतेच्या चांगल्या कामासाठी करत असाल तर सुद्धा मोडून टाकून वेळ आली तर याची जबाबदारीने नोंद घ्यावी।